नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। या दौडीला ठाणेकर नागरिक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। या दौडची सुरुवात शिवसमर्थ विद्यालय, गडकरी रंगायतन परिसरातून झाली। तलावपाली, शिवाजी स्मारक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिवसमर्थ विद्यालय येथे सांगता झाली। यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, अँटी करप्शनचे एसीपी शिवराज पाटील, एसीपी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं, ज्यामध्ये पुरातन काळातील आधुनिक पिस्तूल, 5.56 mm रायफल, AK-47 रायफल इत्यादी शस्त्रांचा प्रदर्शनामध्ये समावेश होता। या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप असा चांगला प्रतिसाद दिला असून शस्त्रांची माहिती देखील यावेळी त्यांना देण्यात आली। यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिले। प्रगतीसाठी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते आणि पटेल यांच्या विचारातून आपल्याला त्याची दिशा मिळते। या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली। ठाणे पोलीस आयुक्तालयाने आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य, शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। पेक्षा जास्त प्रत्येक देशभरामध्ये आज सकाळी 7 वाजता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि प्रत्येक पोलिसांच्या कार्यालयाच्या अंतर्गत हा रन फॉर नॅशनल युनिटी राष्ट्रीय एकता दौड ही आयोजित करण्यात आलेली आहे। ठाणे आयुक्तालयामध्ये देखील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि हा मुख्यालयाच्या वतीने इथं हा कार्यक्रम तलावपाळीला आज आपण घेतला होता। मोठ्या संख्येने नागरिक आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। राष्ट्रीय एकात्मतेचा जो संदेश म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं आयुष्य हेच राष्ट्रीय एकात्मतेचा एक मोठा संदेश आहे। याची आठवण करणं आणि आपला देश एकत्र आणण्यामध्ये राहून त्यानंतर देशाची प्रगती करणं, त्यासाठी शांतता आणि सुव्यवस्था राखणं आजच्या कार्यक्रमाचा मोठा उद्देश होता आणि त्या लोकांमध्ये जनजागृती करणं हा उद्देश होता। सरदार वल्लभभाई पटेलांचं जीवन हा आपला आदर्श असायला हवा। आपला देश एकत्र राहण्यामध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा फार मोठा आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा सावरणी घ्यावी आणि देशाला लवकरच अधिक मजबूत आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना विनंती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे येथील सहजिल्हा निबंधक वर्ग 1 कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने खासगी इसमामार्फत 70,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत दोघांना रंगेहात पकडले. तक्रारदार यांच्या आईने सन 1987 मध्ये भाईंदर पश्चिम येथील शांतिविहार नगर परिसरात असलेल्या जयलक्ष्मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील गाळा क्रमांक 11 खरेदी केला होता. शासनाच्या अभय योजना 2008 अंतर्गत त्या मालमत्तेचे नियमितीकरण करण्यासाठी मूळ खरेदी खत सब निबंधक कार्यालयात सन 2009 मध्ये जमा करण्यात आलं होतं. अलीकडे तक्रारदार यांनी ते खरेदी खत परत मिळवण्यासाठी ठाणे येथील सहनिबंधक वर्ग 1 कार्यालयात संपर्क साधला असता संबंधित वरिष्ठ लिपिक दीपक इसळ यांच्यामार्फत खासगी इसम अजित कोकमकर यांनी 70,000 रुपये लाच मागितल्याचं उघड झालंय. लाच मागणीची लेखी तक्रार तक्रारदार 28 ऑक्टोबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार पडताळणी दरम्यान इसळ व कोकमकर यांनी 70,000वरून 65,000 रुपयांमध्ये तडजोड करून 2 टप्प्यामध्ये रक्कम स्वीकारण्याचं मान्य केलं होतं. त्या अनुषंगाने सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये खासगी इसम अजित कोकमकर यांना लोकसेवक दीपक इसळ यांच्या वतीने तक्रार धडाकडून 35,000 रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणामध्ये दीपक इसळ यांनाही अटक करण्यात आली असून दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रारंभ कला अकादमी ठाणे यांच्या वतीने महिला महोत्सव 2025 अर्थातच आम्ही साऱ्याजणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यंदाचे हे 13वे वर्ष असून आयोजिका अरुंधती भालेराव यांनी या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या 23 वर्षापासून सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत ही संस्था आहे. वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम देखील राबवले जातात. तर महिलांकरिता खुल्या गटातील विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. येत्या 5 नोव्हेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये महिलांकरिता नृत्य, चारोळी, उखाणे, सुविचार आणि फॅशन शो यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तर 8 नोव्हेंबर रोजी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं बक्षीस वितरण सोहळा घोडबंदर रोड आडमॉल येथे होणार आहे. तर या कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यावेळी लोककला सादर करणार आहेत. तर कार्यक्रमाअंतर्गत समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची विशेष मुलाखत डॉक्टर अरुंधती भालेराव या घेणार आहेत. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असणार आहे. कार्यक्रमात क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रातून सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विजय सुरासे, डॉक्टर पल्लवी सुरावसे, शैक्षणिक क्षेत्रातील विनय राऊत आणि त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर कला क्षेत्रातील रवी नवले आणि निशा नवले, तर संगीत क्षेत्रातील प्रशांत काळुंद्रेकर आणि मेघना काळुंद्रेकर यांचा देखील प्रारंभ कला अकादमीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. नमस्कार. प्रारंभ कला अकादमी ठाण्याच्या वतीने मी डॉक्टर अरुंधती भालेराव महिला महोत्सव 2025 वर्ष 13वे या निमित्तानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत माझ्या संस्थेच्या विश्वस्त मनीषा आचार्य, कीर्ती केरकर, आमची वैशाली पराड, आमच्या स्नेहलताई पुरंदरे, मनीषा शितूत मॅडम आणि अलका आडगावकर. आमच्या वैशाली कुलकर्णी आज काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकलेल्या नाहीत, त्या इथे आहे असं मी समजते. प्रारंभ कला अकॅडमीचा आपल्याला कल्पना आहे हा 13वा महिला महोत्सव आहे. याच्या सगळ्या स्पर्धा 9 स्पर्धा आहेत, ज्या 5 नोव्हेंबरला सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत घाणेकर लघु नाट्यगृहामध्ये दिवसभर महिलांसाठी संपन्न होत आहेत. त्यामध्ये गीत गायन, समूह नृत्य आणि सोलो डान्स याला 2 गट आहेत, 18 ते 35 आणि 35 ते ऑनवर्ड्स. त्याचप्रमाणे उखाणी स्पर्धा, चारोळी स्पर्धा, सुविचार स्पर्धा, मंगळागौर स्पर्धा, समूह भजन स्पर्धा आणि फॅशन शो स्पर्धा, इतक्या स्पर्धांचं महिलांसाठी आयोजन केलेलं आहे. आणि 400-450च्या वर महिलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रारंभाची ही परंपरा आहे गेल्या 13 वर्षांची. संस्थेच्या 23 वर्षातल्या कार्यकाळामध्ये महिला महोत्सव हा उपक्रम, प्रारंभचे जे सामाजिक उपक्रम आहेत त्याच्या आर्थिक उभारणीसाठी म्हणून हा महिला महोत्सव घेतला जातो. या महिला महोत्सवात पितांबरी, युनियन बँक ऑफ इंडिया, TJSB, आयलिफ रिट्स बँक्वेट हॉलची व्हेन्यू पार्टनरशिप, त्याचप्रमाणे भूमी वर्ल्ड आणि रोटरी, पी म्हैसकर फाउंडेशन आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 हे आमचे डिजिटल मीडिया पार्टनर आहेत.
अशा या सगळ्यांमुळे हा महोत्सव संपन्न होणार आहे. 8 नोव्हेंबरला आमचा जो महोत्सव आहे त्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी, पुरुष बघण्यासाठी आणि महिला तर सहभागी आहेतच, हा कार्यक्रम विनामूल्य आहे, सगळ्यांसाठी ओपन आहे आणि 8 नोव्हेंबरला 3:30 ते 8:30 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळेला प्रसिद्ध भारुडकार, राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी आपल्या संचासह भारूड सादर करणार आहेत, ज्यातून लोकजागृतीचं काम त्या करत असतात. त्याचप्रमाणे कडक नवरा धडक बायको, आपल्याला कल्पना आहे, IRS समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांची मुलाखत मी अरुंधती भालेराव घेणार आहे. त्याचबरोबर अनेक संचांचे, मंगळागौरीचे खेळ, समूह नृत्याचे खेळ, सोलो डान्स, ग्रुप डान्स असं सगळं या निमित्ताने संपन्न होणार आहे. कार्यक्रमामध्ये 4 विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचा यावेळेला सन्मान होणार आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर विजय सुरासे आणि त्यांच्या KM हॉस्पिटलच्या सुविद्य पत्नी डॉक्टर पल्लवी सुरासे यांना आरोग्य क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. डॉक्टर अनघा राऊत, डॉक्टर विनय राऊत शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करतायत विक्रोळी आणि परिसरात, त्यांना शिक्षण क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, गायक प्रशांत काळुंद्रीकर आणि मेघना काळुंद्रीकर यांना कला क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. आणि शिवरंजनी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना राबवणारे रवी नवले आणि निशा नवले यांना संस्था क्षेत्रासाठीचा, कला संस्था क्षेत्रासाठीचा सन्मान यावर्षी दिला जाणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा जो आहे त्याला अनेक मान्यवर आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध समाजसेविका रेणुताई गावस्कर, दशमी प्रोडक्शन्सच्या, दशमी क्रिएशन्सच्या चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, कर्ण विभागाचे IG माननीय IPS संजय दराडे साहेब, त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, भूमी वर्ल्डचे नानजीभाई पटेल, प्रकाश पटेल, त्याचप्रमाणे डायलिफ बँक्वेट रीट्सचे प्रतीश आंबेकर आणि इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड आणि आत्मसन्मानचे डॉक्टर सचिन पैठणकर आणि ऑफकोर्स आमच्या बरोबर सातत्याने गेली 13 वर्ष असणाऱ्या IRB आणि म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर ही सगळी मंडळी कार्यक्रमाला आहेत. देशाचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाण्यात विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आलं होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये तर कळवा परिसरामध्ये आमदार निरंजन डावकरे यांच्या उपस्थितीमध्ये एकता दौडची सुरुवात झाली. ठाण्याच्या लोकमान्य नगर बस डेपो येथे भाजप, कोपरी पाचपकाडी व ओवळा माजीवाडा विधानसभेतर्फे भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संदीप लेले यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दौडची सुरुवात करण्यात आली. या दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, NCC, NSSचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. मोठ्या उत्साहामध्ये या दौडला लोकमान्य नगर बस डेपो येथून सुरुवात करण्यात आली. इंदिरानगर नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला यावेळी पुष्पहार देखील अर्पण करण्यात आला. त्यानंतर आपल्या भाषणातून संदीप लेले यांनी सरदार पटेलांनी आपल्या दूरदृष्टी, धैर्य आणि दृढ निश्चयाने अधिक संस्थांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचलाय. याच महान कार्याची आणि देशाच्या एकता व अखंडतेची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय एकता दिवस आपल्याला हेच शिकवते की जेव्हा प्रत्येक नागरिकांचे मन एकत्र होते तेव्हाच राष्ट्र मजबूत बनते. या एकता दौडमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, समीरा भारती, रमेश सांगळे, माजी नगरसेविका कविता पाटील, सागरमध्ये अमित सरेया, सुधीर बर्गे, मुकेश मोकाशी, रमेश आमरे, रिंकू विश्वकर्मा, श्रुतिका मोरेकर, विजय त्रिपाठी यांसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे
भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय, भारत माता की जय। भारत माता की भाषा अलग देश, अलग भाषा अलग देश, अलग भाषा अलग देश। धन्यवाद। वंदे मातरम। या ठिकाणी परत खाली आपली रनफॉर युनिटी जाणार आहे आणि कामगार असल्याच्या अगोदर नाश्त्यावर आपलं आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज ठाणे शहरामध्ये आम्ही एकता दौड ही आयोजित केली आहे। सकाळी 7:30 वाजता म्हणजे आता लगेचच ही एकता दौड सुरू होईल। वल्लभभाई पटेल यांनी फार मोठं कार्य देशाकरता केलं आहे, देशाच्या एकतेकरता, अखंडतेकरता, आणि त्याच्यामुळेच आम्ही तमाम सगळ्या नागरिकांना आवाहन केलं होतं की आपण याच्यामध्ये सामील व्हा। ही एकता दौड जी आहे ती एकतेसाठी आहे, एकात्मतेसाठी आहे, अखंडतेसाठी आहे, विकासासाठी आहे। ही एकता दौड जी आहे या एकता दौडीमुळेच समाजाचं आणि देशाची प्रगती जी आहे ती होणार आहे। आणि त्यामुळे या एकता दौडीच्या माध्यमातून हा एक संदेश आहे की देशाची अखंडता आणि एकता ठेवण्याकरता एक राष्ट्रभक्तीची ही दौड आपण करूया आणि सर्वांना एकतेने या देशाच्या विकासामध्ये सहभागी करून घेऊया। आज भारताचे लोहपुरुष आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती वर्ष आहे। दरवर्षी भारतीय जनता पार्टीतर्फे एकता दौडा कार्यक्रम दिला जातो। यावेळेला 150वी जयंती असल्यामुळे भरपूर कार्यक्रम दिलेले आहेत आणि एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम देखील दिले आहेत। आजच्या दिवशी एकता दौड आहे। ठाणे शहरामध्ये आम्ही 4 विधानसभांची एकता दौड काढत आहोत। ठाणे शहर विधानसभेची एकता दौड आहे। कळवा मुंब्रा विधानसभेला निरंजन डावकर जाणार आहे, ठाण्यात संजय केळकर आहेत, इथे कोपरी पाचपाकडी ओळा माजोडा अशी एकता दौड आहे। इथे मी स्वतः आणि माझे सहकारी एकता दौडसाठी हजर आहेत। मोठ्या संख्येने तुम्ही बघताय कार्यकर्ते, नागरिक यांचा सहभाग आहे। सर्व प्रशासकीय लोकांना देखील सरकारच्या माध्यमातून सूचना आहेत, त्यानुसार पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात एकता दौडमध्ये जागोजागी त्यांच्या वेगळ्या एकता दौड चालू आहेत। हे आम्ही आमचे कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक यांच्या माध्यमातून एकता दौड घेतली आहे। नंतर पदयात्रा देखील होणार आहेत भविष्यात। प्रत्येक गल्ली बोळातून सलग 3 दिवस प्रत्येक विधानसभेमध्ये पदयात्रा देखील काढल्या जाणार आहेत आणि एकतेचा संदेश रन फॉर युनिटी या नावाने आज आम्ही पूर्ण देशाला, पूर्ण जगाला देऊ इच्छितो। त्याचाच हा कार्यक्रम आपण हे लोकमान्य नगर बस स्टॉप मागे आपण बघतोय लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे आणि तिथून ते इंदिरानगर नाका आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही हा रन काढलाय। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।